शिर्डीमध्ये 2 दिवसाची कॉन्फरन्स अहमदनगर ओबीजीवाय सोसायटीने ऑर्गनाइज केली आहे। डॉक्टर गणेश बडे आपले प्रेसिडेंट, डॉक्टर अमित सेक्रेटरी आणि त्यांच्या पूर्ण टीमने अतिशय सुंदर ही कॉन्फरन्स ऑर्गनाइज केली आहे। या कॉन्फरन्सच्या 2 दिवस आधी एक फॉक्सीचा प्रोजेक्ट आहे नो युअर नंबर्स, तो त्यांनी 2 मेडिकल कॉलेजेस स्कूल्स यामध्ये 31 तारखेला केला आहे आणि 1 आणि 2 तारखेला इथे कॉन्फरन्स आहे। या कॉन्फरन्स मध्ये अकॅडमिक डेलिब्रेशन्स, कॉलेज स्टुडंटचे फ्री पेपर्स, ओरेशन हे तर सगळं आहेच। 1 तारखेला ह्याचं इनॉग्रेशन झालं। या इनॉग्रेशनला पुण्याच्या डॉक्टर यशोदा वाकणकर, ह्या डॉक्टर अनिल अवचटांचे आय थिंक सुकन्या आणि डॉक्टर विखे पाटीलचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे पाटील आलेले होते। अतिशय सुंदर सोहळा झाला इनॉग्रेशनचा आणि अकॅडमिक्स हा पूर्ण अहमदनगर एरिया मधल्या 400 गायनेकॉलॉजिस्ट एकत्र येऊन जे केलाय तो मला वाटतं सगळ्यांना खूप उपयोगी पडेल। याच्यामध्ये कॉन्फरन्समध्ये अतिशय महत्त्वाचे विषय हाताळलेले आहेत की आज डॉक्टर्सना प्रॅक्टिस करताना ज्या अडचणी येतात म्हणजे जे मेडिको लीगल प्रॅक्टिस करताना इश्यूज येतात, काही केसेस घातल्या जातात, तर त्यांनी आपलं कसं सेफगार्ड करावं याविषयी ही मेन थीम आहे। आणि ऑब्स्टेट्रिक फ्रॉन्टियर्स हा जरी विषय असला तरी त्याच्याबरोबर ओटी मध्ये येणारे इश्यूज म्हणजे ऑपरेशन थिएटर मध्ये काय काय इश्यूज येतात आणि त्याच्या व्यतिरिक्त कोर्टामध्ये जाऊन तुम्हाला कशा तऱ्हेची साक्ष द्यावी लागते आणि स्वतःला सुद्धा कशा तऱ्हेने सुरक्षित ठेवता येईल ह्याविषयीचं मार्गदर्शन यामध्ये कॉन्फरन्समध्ये थ्रूआउट झालेलं आहे। आणि त्या व्यतिरिक्त माझा स्वतःचा टॉपिक, मी स्वतः गायनी एंडोक्रिनॉलॉजिस्ट असल्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये जे हॉर्मोनचे प्रॉब्लेम्स येतात, उदाहरणार्थ थायरॉइडचे प्रॉब्लेम विषयी मी बोलले। हायपोथायरॉइडिझम हा इतका कॉमन विषय आहे की त्याच्यामुळे येणारी प्रीटर्म लेबर, अबॉर्शन, मिसकॅरेजेस असे तरतरेचे प्रेग्नन्सीमध्ये इश्यूज येऊ शकतात। तर ह्यासाठी आपल्याला काय म्हणजे सुरक्षा घेतली पाहिजे, काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत, थायरॉइड हॉर्मोनच्या कशा टेस्ट केल्या पाहिजे आणि कसं मॉनिटरिंग केलं पाहिजे याविषयी या परिषदेमध्ये मी मार्गदर्शन केलं आणि अतिशय उत्तम रिस्पॉन्स मिळाला आहे। 450च्या वरती रजिस्ट्रेशन झाले आणि सर्वांनी ह्या कार्यक्रमाचं अतिशय कौतुक केलं आहे आणि त्यांना फार त्याचा फायदा झाला। डॉक्टर गणेश बडे, प्रेसिडेंट अहमदनगर स्त्रीरोगशास्त्र संघटना। आज आम्ही शिर्डी येथे एक स्त्रीरोगशास्त्र परिषद आयोजित केलेली आहे, फॉक्सी प्रेसिडेन्शियल कॉन्फरन्स। आणि 2016 मध्ये सुद्धा सेम अरेंज केलेली होती। तर या 2 दिवसामध्ये आम्ही सर्व स्त्रीरोगशास्त्रज्ञांसाठी लेक्चर्स आणि पॅनल डिस्कशन, की नोट ॲड्रेस म्हणजे त्यांना अकॅडमिक जे रिसेंट घडामोडी आहेत त्याविषयी मार्गदर्शन करणार आहोत। त्याचप्रमाणे मेडिको लिगल जे प्रॉब्लेम्स येतात, रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये आम्हाला ज्या अडचणी येतात त्याविषयीही वकील आणि आमचे जे मेडिको लिगल एक्सपर्ट्स आहेत ते त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। उद्या मूट कोर्ट म्हणजे एक प्रॉपर केस आम्ही सगळ्यांसमोर प्रेझेंट करणार आहोत। तर याविषयी आम्हाला डॉक्टर सुनीता तांदुळकर, त्याचप्रमाणे फॉक्सीचे सर्व पदाधिकारी यांनी खूप सहकार्य केलेलं आहे। एक सोशल ॲक्टिव्हिटी केलेली आहे ज्यामध्ये नो युअर नंबर ही जी आमच्या सुनीता मॅडमनी आम्हाला एक थीम दिलेली आहे। त्यामध्ये प्रत्येक स्त्रीला त्याच्या हिमोग्लोबिन माहीत असणं आवश्यक आहे, नंतर बॉडी मास इंडेक्स माहीत असणं आवश्यक आहे, नंतर तुमचं शुगर जे आहे HbA1c हे माहीत होणं गरजेचं आहे। तर यासंबंधी आम्ही एक कार्यशाळा काल नगर येथे घेतलेली आहे।